हमारा मोबाइल त्याची काही सीमा नाही. त्याच्यामुळे पण आम्हाला हे मी त्यावेळेस शिरलो होतो एक मी असे भरपूर घोटाळे आले. आता तुम्ही मागे बघितलं असेल तुकडाबंदी कायद्याचं जे त्यांनी उल्लंघन केलं होतं. रोज काही ना काही चर्चेत असतात, दलाले बसलेले असतात, एजंट बसतात. म्हणजे हे काय दादा याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, अंकुश लावायला पाहिजे. सामान्य नागरिकांची जी लूट होती ती थांबायला पाहिजे. आमच्या सर्वांचं जे काही त्यांची काय होते आणि कशा संदर्भात तुम्ही तहसीलदार साहेबांना भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आज अपर तहसीलदार आदरणीय उमेश पाटील साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं. निवेदनामध्ये रजिस्ट्री कार्यालयातील वर्ग 2 चे सहाय्यक दुय्यम निबंधक आर.पी. राठोड यांनी केलेल्या बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणी आम्ही आज अपर तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं. त्यांनी हर्सुल भागातील वर्ग 2 च्या जमिनी हे बेकायदेशीररित्या दस्त नोंदणी केलेल्या आहेत. त्यामध्ये वर्ग 2 च्या दस्त नोंदणी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ती दस्त नोंदणी करता येत नाही. परंतु त्यांनी आपल्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून काही एजंटांना हाताशी हात मिळवणी करून हे बेकायदेशीर कामांना त्यांनी चालना दिलेली आहे आणि यामुळे प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्यात आलेला आहे. सामान्य नागरिकाची व शासनाची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. रोज चर्चेत असलेलं कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असलेलं रजिस्ट्री कार्यालय हे आजही त्याचाच एक भाग म्हणून परत एकदा चर्चेत आलेलं आहे. भीमशक्ती सामाजिक संघटनेकडे याबाबतचे सर्व सर्टिफाईड कॉप्या सर्व पुरावे आमच्याकडे अवेलेबल आहेत. आदरणीय उमेश पाटील साहेब यांनी सांगितलंय तर आम्ही संबंधितांनाही नोटीस पाठवू आणि जे लिहून घेणारे यांची सुद्धा या ठिकाणी चौकशी करण्यात येणार आहे व त्यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासन दिलेले आहे. याआधी चर्चेवरती राठोड साहेब यांच्यावर खूप काही आरोप झालेले होते. याच्या अगोदर बी त्यांनी नोकरीमध्ये शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. आता तुम्ही कसं बघताय? 100% त्यांच्यावर मागेही त्यांनी असं बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणी 2 वेळेस वरिष्ठ कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई केली होती. परंतु त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठबळ देतात. त्यांच्याशी हातमिळवणी असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठबळाशिवाय हे काम करू शकत नाही. म्हणून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे अशा बेकायदेशीर कामांना ते अंजाम देतात. तुमची जी मागणी पूर्ण नाही झाल्यास तुमचं भीमशक्ती सामाजिक संघटनेचं पुढचं पाऊल काय? 100% उमेश पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं येत्या 15 दिवसात आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करून सविस्तर चौकशी करू. जर या चौकशीत काही दिरंगाई झाली किंवा नियमबाह्य चौकशी झाली तर 100% भीमशक्ती सामाजिक संघटना लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून पुढची आंदोलनाची दिशा ठरवणार. आपलं नाव? माझं नाव सतीश नरवडे. मी भीमशक्ती संघटनेचा शहर जिल्हा अध्यक्ष. यावेळेस आमचे मराठवाड्याचे नेते आदरणीय मधुकर दादा नगराळे, युवा नेते स्वप्नीलजी नरवडे, आमचे लीगल ऍडवायझर आदरणीय पी कारेगावकर साहेब आदी शिष्टमंडळ यावेळेस उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.